धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले एमआयएमचे फायरब्रँड नेते इम्तियाज जलील यांचे नळदुर्ग येथे एमआयएम नेते शाहबाज कासे यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। या भव्य रॅली दरम्यान आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी इम्तियाज जलील यांच्याशी खास संवाद साधत राज्यातील राजकारण आणि एमआयएमच्या पुढील रणनीतीबाबत जाणून घेतले। पाहुयात इम्तियाज जलील यांची ही खास मुलाखत। एमआयएम चे फायर ब्रिगेड नेते जे आहे इम्तियाज जलील साहेब जे आहे आज धाराशिव जिल्ह्याहून हैदराबादकडे रवाना होत आहेत। काय एकंदरीत या रॅलीच्या माध्यमातून त्यांचं महत्त्वाचं विजन असणार आहे? साहेब काय एकंदरीत संबोधित करताय, कशा पद्धतीने रॅली जाते आज महानगरपालिका नगर परिषद मध्ये जे चांगला यश आम्हाला मिळालेलं आहे त्याचा धन्यवाद करण्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचं हेडक्वार्टर दारुसलाम मध्ये जात आहे। आमच्या पार्टीचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसी साहेब यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही चाललेलो आहे। तसं बघायचं असेल तर मार्च महिन्यामध्ये दारुसलाम डे साजरा होतो आणि आता रमजान येत आहे म्हणून आम्ही त्याला प्रीपोन केलेलं आहे आणि आज दारुसलाम डे आणि आपल्या महाराष्ट्रातून जितके निवडून आलेले कॉर्पोरेटर्स आणि काउन्सिलर्स आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे। एकंदरीत काय महाराष्ट्रामध्ये नवीन मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे? काय महाराष्ट्रासाठी नवीन विजन तुमचे असणार आहे पक्षाच्या धोरणात? नाही, विजन चांगला होता म्हणून तर इतके सारे सीट्स मिळालेले आहे आम्हाला। नक्की एक नवीन ऊर्जा तयार झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये। ज्या प्रकारे आम्ही शरद पवार साहेबांची एनसीपी असू द्या, अजितदादा दिवंगत त्यांची एनसीपी असू द्या किंवा मनसे असू द्या, त्यांना मागे टाकून आम्ही खूप पुढे गेलेले आहे आणि ते ऊर्जा राहावे आणि और जोमाने आम्ही काम करू याच्यासाठी आम्ही सगळं एकंदरीत पाहायला गेलं तर बहुजन समाज या एकत्र करण्याचा काय एकंदरीत धोरण तुमचे असणार आहे? कारण मोठ्या प्रमाणात जे आहे पक्षाला मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पूर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे। ऑलरेडी आम्ही तुम्ही अनेक शहरामध्ये बघितलं असेल की खूप सारे आम्ही बहुजन समाजातले लोकांना आम्ही तिकीट ही दिलं आणि त्याला निवडून ही आणलं। आता परवा जे महानगरपालिका महापौरची जे निवडणूक होती, आम्ही एका आमच्या दलित समाजाच्या बांधवाला आम्ही ते हे दिलं होतं आणि अपेक्षा हे होती की दुसरे पक्ष जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार नाव घेत आहे कमीत कमी ते त्यांना मतदान करतील, पण त्यांनी केलं नाही आहे। दुसरं आता जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली आहे, मराठा समाजाचे असू द्या, ओबीसी समाजाचे, तेली समाजाचे असू द्या, SC ST असू द्या, हे सगळ्यांनी एमआयएमच्या तिकिटावर इलेक्शन लढलेले आहे। कुठेतरी पाहायला गेलं तर एमआयएमला जे आहे मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे, कुठेतरी काँग्रेसला दिवसेंदिवस जे खिंडार पडताना पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार संघटित करण्यासाठी? काय आहे की का काँग्रेस इतकी कमजोर होत आहे? कारण सगळ्यांनी बघितलेलं आहे की इतकं वर्ष लोक कोणाला मतदान करत होते? काँग्रेसलाच करत होते ना पण काँग्रेसनी दिलं काय समाजाला? दिलं काय आहे? जेव्हा हे लोकांना कळू लागलं ते आपोआप एमआयएम कडे वळत आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करण्यासाठी आम्ही एमआयएम पक्षामध्ये सगळे लोक आलेले आहे आणि आज जाती धर्म कोणत्याही असू द्या, आज खूप सारे माझ्या रॅलीमध्ये तुम्ही बघा की किती एक बहुजन समाजातले लोक आज रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। या रॅलीच्या माध्यमातून राज्यातून तुम्ही रॅली निघून हैदराबादकडे रवाना होत आहेत, परंतु या रॅलीच्या माध्यमातून राजकीय संदेश काय म्हणावा लागेल? ताकद दाखवायची आहे। येणाऱ्या दिवसात एमआयएमची पाऊल नेमकी कशा पद्धतीने असणार आहे? खूप ताकदीने इलेक्शन लढणार। अशा पद्धतीने जे आहे एमआयएमची ताकद आणि शक्ती प्रदर्शन करत जी आहे हे रॅली जी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे संभाजीनगरहून धाराशिव नळदुर्गहून जे आहे हैदराबादच्या दिशेने एकंदरीत जाताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे आपण पाहू शकतो कार्यकर्ते जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे फोटो टेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या रॅलीच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर अनेक या ठिकाणी राजकीय समीकरण जोडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कांबळेसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।